कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी पोलिसांनी अवैध धंद्याविरोधात मोठी कारवाई करत एकाच दिवसात 2 वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणले आहेत. एका कारवाईत 50,000हून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला, तर दुसऱ्या कारवाईत 1 किलोहून अधिक गांजासह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या दोन्ही कारवायांमुळे राधानगरी परिसरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. राधानगरी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 24 जून रोजी सकाळी तिरंगा पान शॉप राशिवडे बुद्रुक येथे अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यासह संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईत प्रकाश नरहरी गोगाने यांच्या ताब्यातून विक्रीसाठी साठवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण 55,020 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 123, 223, 274 आणि 275 अन्वये राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. याच दिवशी रात्री राधानगरी पोलिसांनी आणखी एक धडक कारवाई करत सरवडे येथील अक्षय अशोक सुतार वय 31 याला गांजासह रंगेहात ताब्यात घेतले. सरवडे गावातील एका घरात गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. यावेळी आरोपीच्या ताब्यातून 1 किलो 20 ग्रॅम वजनाचा गांजा, एक मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा 20,220 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध अंमली पदार्थ आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 च्या कलम 8 क आणि 20 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राधानगरी पोलीस करत आहेत. अवैध गुटखा आणि अंमली पदार्थाच्या विक्री विरोधात राधानगरी पोलिसांनी सुरू केलेल्या या धडक मोहिमेमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.